नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम. गेल्या आठवडाभर आपण बोलतो आहोत ते सिया आणि केतन या प्रकरणाबद्दल. खरं म्हणजे हा प्रकार का घडला? आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अनेक अशाच प्रकारचे काही घटना ज्या आहेत त्या आपल्या समोर येत आहेत आणि त्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलानी आपल्या शिक्षिकेवर वार केले किंवा आपण मुंबईच्या लोकलमधली ती घटना जर तुम्हाला आठवत असेल तर अगदी छोट्याशा कारणावरून एका व्यक्तीने सपासप वार करत एका तरुणाचा जीव घेतला. एक वृद्ध गृहस्थ जे केवळ एका कॅब चालकाला म्हणाले की थुंकू नकोस आणि थुंकण्यावर त्यांनी त्याला काही एक सल्ला दिला म्हणून तो इतका चिडला की त्यांनी त्याला अक्षरशः जमिनीवर पाडून मारलं. सुदैवाने ते वाचले, गंभीर जखमी झाले आणि त्यांचा इस्पितळात उपचार सुरू आहे. आणि सियाचं जे हे प्रकरण आहे ते तर सगळ्यांना चक्रावून टाकणार आहे. याशिवाय आत्महत्याचे प्रकार वेगवेगळे होतातच आहे. जसं संचिता नावाच्या एका अभिनेत्रीनी आत्महत्या केली. हे सगळे प्रकार नेमके काय होतात? कुठली कारणं असतात की ज्याच्यामुळे असं टोकाचं पाऊल तरुणाई उचलते? आपल्यासोबत आज या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सायकेट्सच्या संस्थापक आणि बडोद्याच्या राजकुमारी अंजना राजे गायकवाड आहेत, ज्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. अनेक वर्ष त्यांचं या क्षेत्रात मोठं काम आहे. अंजना मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. विषय खरं खूप गंभीर आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. कारण हे सगळं समाजामध्ये जे आता सुरू आहे, तर तुम्ही इतक्या वर्षाच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा विचार करता तेव्हा नेमकं काय घडतं की एक तरुण झालेली व्यक्ती किंवा या वयातली व्यक्ती ज्याला म्हणता येईल ती असं टोकाचं कुठलं तरी पाऊल उचलते, ज्या घटनांचा आपण उल्लेख केलेला आहे. मूळ कारण काय असतं? आणि जे प्रश्न तुम्ही विचारून राहिला आहे तो फारच एक मुख्यचा प्रश्न आहे, पण त्याचं एकच उत्तर नाही आहे. बिकॉज हे एवढा कॉम्प्लेक्स विषय आहे आपल्या सोसायटीमध्ये. आत्ताच प्रतिभाताई आपण एवढे उदाहरण दिले की एवढे ॲक्ट्स ऑफ व्हायलन्स होऊन राहिले आपल्या सोसायटीमध्ये. तर ह्यांच्या मागे सगळ्यांमध्ये मागे काय होऊन राहिलं आहे आणि मग आपल्या फॅमिलीजमध्ये काय होऊन राहिले आणि इंडिव्हिज्युअल माइंडमध्ये असं काय होऊन राहिलंय की हे ऍक्ट्स होऊन राहिले. तर एकच कारण कदाच नसेल, एक ग्रुप आणि पुष्कळ मल्टिपल कॉजेस असतील ह्याच्या मागे. एक तर हे विचार करायचा आहे. पण आपण नुसतं जरा विचार करूया. एक तर आपली सोसायटीमध्ये एवढा परिवर्तन आलाय. जेव्हापासून मी वाढत होते या सोसायटीत, आपलं डेव्हलपमेंट विकास होऊन राहिला होता, तेव्हा हे डिजिटल मीडिया एवढं नव्हतं. पण तेव्हा टीव्हीचे धारावाहिक सिरियल्स पण नव्हते. आणि आपण धारावाहिक सिरियल्स हे जे बघतोय आणि जास्ती व्ह्युअरशिपसाठी, तर प्रत्येक सिरियलमध्ये आपण बघतोय की काय ना काय ट्रॉमा आणि मर्डर नाही तर काय तरी होऊनच राहिले. इवन फॅमिली सिरियल्स, इवन जे आपण म्हणतो की दिस इज फॉर फॅमिली टू वॉच, संध्याकाळी सगळे बसून एकत्र बघू शकतील, पण नक्की त्या वाईट बाई असते सिरियलमध्ये, ती कोणाच्या जेवणात काहीतरी जहर घालती, हे करती ते करती. तर मी तर म्हणते तर हे सगळे जे मीडियावरून आपल्याला बघायला मिळतात आहे, त्यांचं जे प्रभाव आपल्या वरती असतो ते फारच सिरियस प्रभाव असतो. का आपलं अनकॉन्शियसली होऊन जात आहे. आपल्याला कॉन्शियसली मी नाही म्हणत की येस मी आता कोणाचं हत्या करू शकते, पण अनकॉन्शियसली माझ्या मनात काय होऊन राहिलंय की हत्या जर का एक एवढं विकृत गोष्ट असती, त्याला मी डिसेन्सिटाईज होऊन राहिले. तर मला एवढा शॉक नाही बसत की ह्या बाईंनी असं विचार केला करायला. आणि धारावाहिकमध्ये तर आता मी तर तीच अपेक्षा ठेवते की आता ही बाई असं काय करेल, त्याला मारेल की त्याला काय करेल. आणि हे धारावाहिक पण आपल्याला थोडं काय ना काय शिकून राहिलंय की काही तुमच्या संबंधामध्ये, रिलेशनशिप्समध्ये काय समस्या असेल
रिलेशनशिप मध्ये समस्या आपण कोणत्या प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करायला जातो, गोष्टी करून, बसून, समजून. पण आपली सिरियल्स जे आहे, धारावाहिक जे आहे, या तर आपले जे इंस्टाग्रामचे जे पोस्ट आहे, ते आपल्याला सांगतात की त्या माणसालाच कापून टाका, म्हणजे तुमचा सगळा प्रॉब्लेमच निघून जाईल. आणि आपण लोक, आपल्या वयाचे लोक, पालक लोक मोठे आहे, पण जे लहान वयाचे मुलं आहे, जे ह्या कल्चरमध्ये वाढले आहे, त्यांच्यावरती आपल्याहून जास्ती पुष्कळ प्रभाव होऊन गेलाय. तर हे एक आता आपण बघून राहिलोय आपल्या समाजमध्ये की लहान मुलं 20 वर्षाचे, 22 वर्षाचे एकमेकाला मारून राहिले. 15 वर्षाचा मुलगा एक सुरी घेऊन कोणाला पार्टीमध्ये कोणाला किती मुलांची हत्या केली होती इथं गुजरातमध्ये. तर आपण वेगवेगळे सिच्युएशन्स बघून राहिलोय. पण एक तर म्हणून मला ते सांगायचं होतं की जे मीडियाहून प्रभाव होऊन राहिलाय तो फार प्रभाव होऊन राहिला, आणि काय होऊन राहिलं ते पालकांच्या हातात नाही आहे का. मीडियामध्ये आणि खास करून हे डिजिटल मीडिया, इंस्टाग्राम म्हणा की काय काय जे मुलं बघतात, मला तेवढे ॲप्स आणि ते प्रोग्राम्सचे नावं पण नाही माहीत, पण पुष्कळ त्यांचे K-pop सिरियल्स असतात आणि काय काय सिरियल्स असतात त्यांचे, त्याच्यामध्ये हे असेच थीम्स असतात आणि आपल्या मुलांवरती प्रभाव त्याचा होऊनच राहिलाय. एक मला तुम्हाला विचारायचं आहे अंजला मॅम, की जेव्हा केतन आणि सिया हे प्रकरण तुम्ही ऐकलं, की एक 20 येस. वर्षाची मुलगी जी अगदी साखरपुडा थाटामाटामध्ये शाहीमध्ये करते, नंतर ती 22 वर्षाचा तिचा कोणीतरी मित्र, आणि ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, म्हणजे सगळं बुकिंग हे ते झालेलं असताना थंड डोक्याने त्याला बोलवून त्याचा खून होतो. हे जेव्हा तुम्ही ऐकलं, आपण पालक म्हणून, समाज म्हणून यातून काय काय धडे घेतले पाहिजेत? ही अशी मानसिकता फक्त मीडियावर टाकून चालेल का, मला वाटत नाही. पण ही अशी मानसिकता जी तयार होते मुलांची, ती कशातनं होते? तिने पालकांना का नाही सांगितलं की मला हे, म्हणजे तिला खून करणं सोपं वाटलं, पण आपल्या आई वडिलांना सांगता नाही आलं की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि तेच मला ना. नाही करायचं हे लग्न. तेच ना. ते हे किती सगळे दुसरे प्रश्न उठतात आपल्या मनात की हे कसं तिला. आणि समजा ह्या मुलाशी तुम्हाला लग्न पण नव्हतं करायचं, पण त्याला मारूनच टाकायचं. त्यांनी तुम्हाला काय बिघडलंय, त्याच्या फॅमिलीनी तुझं काय बिघडलंय की त्याला मारायचं, त्याच्या फॅमिलीला एवढं दुःख पोचायचं, आणि तुझ्या फॅमिलीवरती आता काय होऊन राहिलंय ते सगळं काय पण विचारून नाही करून ह्या मुलींनी असं केलंय. तर ते आपल्याला पुष्कळ प्रश्न येतात मनात की आपण मुलांना आपल्या कोणत्या प्रकारच्या कुटुंबात आपण वाढवून राहिलोय, की आपले मुलं आपल्याला खरं येऊन सत्य त्यांच्या मनात काय आहे ते सांगू नाही शकले, या ते ते हेजिटेट होतात सांगायला, का त्यांना वाटतं की माझ्या आई वडिलांनी एवढे पैसे साखरपुड्यात घातले, आता लग्नात पण सगळी तयारी झाली आहे, तर मग मी त्यांना सांगू नाही शकेल, ते चिडतील माझ्यावरती. हे सगळे प्रश्न तर उठतातच मनात. पण त्याच्या पलीकडे पण या मुलींनी जे केलंय, जे हत्या केली आहे, पुष्कळ दुसरे प्रश्न येतात का. ही हत्या जे आहेत, जे तुम्ही म्हणतात आहे की किती योजना करून तिने हा गुन्हा केलाय, आणि किती एकदम कोणाचा पण विचार नाही केला की काय होईल, एकदम सहानुभूती नाही काय केली, आणि स्वतःच एवढं बघून की माझा हक्काने हा गुन्हा केलाय तसं वाटतंय आपल्याला, की तिला वाटलं हे माझा हक्क आहे. त्या मुलाकडून, केतनकडून तिने पैसे पण काढले आणि ते तिच्या प्रेमीला देऊन दिले, आणि तिने आणि त्या दुसऱ्या मुलांनी हे सगळं हत्या केली. आता माहित नाही, इट्स ओनली सस्पिशन जे आपण मीडियाहून ऐकून राहिलोय, अजून काय असर्टन केलं नाहीये. पण तेवढं डेफिनेटली वाटतं की पहिल्यांदा तर नसेल की ह्या पेरेंट्सनी बघितलंय की ही मुलगी एवढी स्वार्थी आहे. लहानपणीपासूनच त्यांना बघायला मिळालं असेल की ही फार स्वार्थी आहे, फार हट्टी आहे,
एकदा डोक्यात घेती तर घेतीच, दुसऱ्यांचा पण वापर करते. हे किती त्यांनी दुसऱ्यांना यूज केलं आहे ह्याच्यात. आणि त्या पेरेंट्सना मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही हे बघितलं तुमच्या मुलीबद्दल, तुम्ही काय तोंड फिरवलं? तेव्हाच तुम्हाला शंका वाटायला पाहिजे होती की हे काय बरोबर नाही आहे, हे विकृत आहे, जरा काहीतरी वेगळं आपल्याला करायला लागेल, म्हणजे माझी मुलगी काय समजेल, दुसऱ्यांच्या घरी जाऊन ती कसं ॲडजस्ट होईल. तर हे प्रश्न आपल्याला डोक्यात येतात. आणि मी खास करून सगळ्या पालकांना सांगते की लहानपणीपासून घरात 2 मुलं आपली असतील, पण दोघांचे स्वभाव किती वेगळे असतात ते सगळ्यांना माहीत आहे. आणि केव्हा केव्हा स्वभाव नुसतं परवरिशच्या वरती स्वभाव नाही होत. आपले मुलं त्यांचे जे टेम्परमेंट आहे, जे बर्थपासून ते जे जेनेटिकली इनहेरिट करतात आहे, त्याच्या बरोबर पण स्वभाव एन्व्हायरमेंटवर त्यांचा घडत जातो. प्रभाव होतो. हो, तर हे दोन्हीच असतं. तर ठीक आहे, माझ्याकडे 2 मुलं आहे. एक मुलगा फारच दयालू आहे, सगळ्यांचं फार बघतो. दुसरा मुलगा मला वाटत नाही की हा जास्ती करतोय, पण मला ते बघायला पाहिजे की मी ह्याला कसं जास्ती दयालू करू, कसं त्याला सेन्सिटिव्ह करू दुसऱ्यांच्या प्रती, की असं नाही आपण करायचं का. मला असंच वाटतं की फार हट्टी आहे, राहून दे. तर थोडं पेरेंट्सचं पण पुष्कळ रोल येऊन जातो की तुम्ही लहानपणीपासून नक्की ह्याला बघितलं असेल की फारच हट्टी आहे, दुसऱ्यांबरोबर शेअर नाही करणार, काय पण पाहिजे असलं तर तिचं जे मनमानी आहे तेच व्हायचं. मी तर बघितले का, मी पुष्कळ फॅमिलीजच्या बरोबर काम केलं. मी बघितलं की अख्खे फॅमिलीज जे त्या मुलाला पाहिजे ते सगळं देतात. आणि काय होतंय मग, तुम्ही काय या मुलाला शिकून राहिलाय की जे तुला पाहिजे, हे नाही की जे तुझे जरूरत आहे, पण जे तुला पाहिजे ते सर्वश्रेष्ठ आहे, ते श्रेष्ठ आहे. आम्ही सगळे तुझ्यासाठीच जगलोय, जे तुझं काय आहे ते पुरं करायला जगलोय. आणि पुष्कळ मी बघते असे की जे हे रेड फ्लॅग, मॅडम मला एक हा, विचारायचं आहे की हे रेड फ्लॅग पालकांना केव्हा दिसायला सुरुवात होतात? मूल असं जे घडत जातं त्याच्या मागे एक मोठं हे असते, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की अ, आपल्याकडे त्या गर्भसंस्काराला सुद्धा महत्व दिलं जातं. कुठलं वय असतं ते की ज्या वेळी येस. पालकांनी काळजी घेतली पाहिजे, रेड फ्लॅग्स ओळखले पाहिजेत आणि मुलाला मोल्ड केलं पाहिजे? तर मोल्डिंग आणि डेव्हलपमेंट आपण म्हणतो, तर पहिले 2 वर्ष मुलाचे फारच इम्पॉर्टंट असतात. आणि 2 वर्षात पण विचारलं तर मी म्हणते पहिलं 1 वर्ष, फर्स्ट इयर ऑफ लाईफ फारच महत्वाचं असतं. आणि तेव्हा आपल्याला वाटतं की मुलं काय करतात पहिल्या वर्षात, नुसतं झोपतात, उठतात, दूध पितात, झोपतात परत. तरी पण ते फार महत्वाचं आहे का त्या वर्षात मुलं शिकतात की मी ट्रस्ट करू शकतो का नाही, मी दुसऱ्यांवरती की ट्रस्ट होईल का नाही, की नाही ट्रस्ट नाही होत, मला किती रडायला लागतं की कोण मला मदतीसाठी येईल. तर ते आपण 2 वर्ष काळजी पुष्कळ ठेवायला पाहिजे. आणि अटॅचमेंट मुलाबरोबर लागणी व्हायला पाहिजे पालकांची, ती फारच महत्वाचं आहे. त्याच्यावरती तर आम्ही वर्कशॉप्स पण केले आहे की ते अर्ली अटॅचमेंट जे आम्ही म्हणतो फार महत्वाचं आहे. पुष्कळ सायकोलॉजिकल रिसर्च दाखवतंय की फ्युचर पर्सनॅलिटी जे होती आहे पुढे जाऊन, ते ह्या 2 वर्षात काय अनुभव होते मुलाचे ते पण इम्पॅक्ट होतात. पण त्याच्या पुढे फर्स्ट 5 इयर्स फार महत्वाचे आहे. आणि ते फर्स्ट 5 इयर्सच्या पुढे फर्स्ट 10 इयर्स ऑफ अ चाइल्ड, बाय द टाइम 15-16 वर्षाचे मुलं होऊन जातात, आपण बघतो की त्यांची पर्सनॅलिटी थोडी मोठी तर होऊनच गेली आहे. मग आपण म्हणू शकतो की हा माझा मोठा आहे तो असा फार आहे, फार मेहनती आहे, धाकटा आहे तो फार लेझी आहे, पर्सनॅलिटीज होऊन जातात. पण जेवढं आपण वळण आपण लहानपणीपासून देऊया तेवढं प्रभाव पडतो. पण घराचं वातावरण पण असं व्हायला पाहिजे की मुलं सत्य बोलू शकतील आपल्याशी. हे नाही काही कोणचे फॅमिलीज मी बघितले की मुलांवरती एवढं प्रेशर आहे की मी दरवेळेस आईबाबांच्या समोर खुश दिसायला पाहिजे.
त्यांना आवडत नाही मी रडतो तर, हम्म. त्यांना आवडत नाही मी कंप्लेन करतो तर, हे बरं नाही आहे, ते बरं नाही आहे. ते म्हणतात तू असं काय कंप्लेन करतो, एवढे पैसे आम्ही घालून राहिलो तुझ्या स्कूलच्या मागे. तर हा मेसेज आपण मुलांना देऊन राहिलाय की काय प्रॉब्लेम्स आहे तर मला नको सांगू, काय चांगलं आहे तर मला येऊन सांग, खुश आहे तर मला सांग. तर मग सुसाईड का नाही होणार? का आपले जे नेगेटिव्ह भावना आहे आपण काय करणार त्यांच्या घेऊन? आणि जे जसं या मुलीबद्दल मला आपण एकदम कॉन्फिडेंटली नाही म्हणू शकत का अजून तिचं केस अजून चालूच आहे, पण नक्की हा प्रॉब्लेम आहे तिचा की ती आई वडिलांना सांगू नाही शकली. का नाही सांगू शकली? तिच्या घराचं वातावरण किती होतं. आणि दुसरं, आपण फॅमिलीज आपले इंडियन कल्चरमध्ये लग्नाचं आपण बघतो की आपले आई वडील किती पैसे टाकतात हे लग्नासाठी. तर ते पण थोडं वाटतं की मी आता लग्न मोडलं, माझा साखरपुडा तोडला तर त्यांच्यावरती किती लोड होऊन जाईल. तर तो पण येतो. तरी पण आपण पेरेंट्स होऊन त्यांना समजवायला पाहिजे की तुझी खुशी आमच्यासाठी महत्व आहे. तुला वाटलं की ह्या साखरपुड्यानंतर पण हे नाही जमणार तर आम्हाला येऊन सांग. तेवढं आपण करायला लागेल. पण एक दुसरा विषय पण आहे. सगळे हे सिया आणि तिचे पेरेंट्स आणि फॅमिलीच्या बद्दल बोलून राहिलंय. मला थोडं केतन आणि त्याच्या फॅमिली बद्दल बोलायचं आहे. अगदी अगदी हो. तर केतन, मी ऐकलंय, हे काय खरं नाहीये की नाही माहिती, ऐकलं म्हणजे युट्यूबमध्ये काय जे चालू आहे मी बघितलं की केतनच्या वडिलांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की पुष्कळ वेळा केतन घरी येऊन त्यांनी विचारलं त्यांच्या आई वडिलांना की ह्या मुलीचं तुम्ही चांगलं चेकआउट केलंय का, चौकशी केली आहे की ही कशी मुलगी आहे का, मला केव्हा केव्हा थोडं तिचं व्यवहार बरोबर नाही वाटत. तर ह्यांनी केलं तपास. जे मधले लोक होते, हिच्या पेरेंट्सना सरळ जाऊन काय फोन नाही केला, पण जे मधले होते ज्यांनी लग्न ठरवलं होतं त्यांना विचारलं की आमचा मुलगा असं म्हणतोय, तुम्हाला काय वाटतं, थोडी हट्टी आहे, थोडं काय व्यवहार एवढं अटेन्शन नाही देऊन राहिली केतनला जेवढं द्यायला पाहिजे. त्यांना सांगितलं की चालेल, 20 वर्षाची आहे अजून, तर ती मोठी व्हायची आहे अजून, तर थोडी इमॅच्युअर आहे. आता हे सगळं आपण एवढं समजून घेतो, पण आता जाऊन हे आपलं मी बघितलंय की आपल्या समाजमध्ये जे आपण स्वीकारायला नाही पाहिजे ते पण आपण स्वीकारतो. दिस वॉज नॉट ऍक्सेप्टेबल की ही तिच्या मंगेतर बरोबर आहे, केतन बरोबर बसली आहे, पण ती फोनवरती कोणा दुसऱ्याशी बोलती आणि ते पण लांब लचक फोन कॉल्स. तरी पण केतन अँड हिज फॅमिली ऍक्सेप्टेड. हे आपल्या कल्चरमध्ये मी पुष्कळ बघितलं की कॉन्फ्लिक्ट नको आहे, काय पण प्रकारचा कॉन्फ्लिक्ट नाही आवडत, म्हणून सगळे म्हणतात चालून देणं, जाऊन देणं. आणि हे खास करून हे ऍटिट्यूड मध्ये आपण फार कॉम्प्रोमाइज करतोय ॲज अ कंट्री, ॲज अ फॅमिली, इन आवर रिलेशनशिप्स. प्रॉब्लेम आहे थोडासा आहे, मी घेऊन जाईल, मला चालेल, थोडं बघून जाईल, तोंड फिरवा, बघू नका. आपल्याला मोठे आपले हे पण सल्ला देतील की जास्ती विचार नको करू, त्याचं मग घेऊन जाईल, तर समजेल, तिथं बघ. हे फार मोठा विषय आहे की का आपण आपल्या मुलांना सांगतो की नो प्रॉब्लेम, लिव्ह इट, समजून घे. दोन्ही प्रकारनी पेरेंट्सनी थोडं बघायला पाहिजे होतं की हा माझा मुलगा, मला माहित आहे माझ्या मुलाचा स्वभाव कसा आहे, तो फार गोड स्वभावाचा आहे, फार अकॉमोडेट करतो, पण जेव्हा तो 2-3दा बोलून राहिलाय की ह्या मुलीबद्दल मला थोडी काळजी वाटतेय, की थोडं काहीतरी दिसतंय, त्यांनी थोडं अजून जायचं होतं की काय होऊन राहिलंय, तर म्हणजे रेड फ्लॅग आपण जे म्हणतो अंजना राजे, ते त्याला जाणवले होते आणि तो बोलला होता, पण पालकांनी कानाडोळा केला. तुम्ही फार महत्वाच्या विषयावर पालकांनी म्हटलं की त्यांनी पण ते मध्ये लोक होते त्यांच्याशी पण विचार केला, पण त्यांनी पण म्हटलं नाही ही मुलगी लहान आहे म्हणून, तर सगळ्यांनी तेच विचार केला की लहान आहे. आणि खास करून पालकनी हे पण बघितलं की
दुसऱ्या सगळ्यांबरोबर फार गोड व्यवहार करायची. तर तिचे जे इनलॉसची साईड फॅमिली, केतनची फॅमिली होती, बहीण होती, पेरेंट्स होते, त्यांच्याबरोबर फार चांगलं बोलायची. पण हेच ती एवढं मॅन्युपुलेटिव्ह होती ना, ते बघायला येतं की किती मॅन्युपुलेटिव्ह, किती कॅल्क्युलेटिंग तिचा स्वभाव होता. की तिला नुसतं हे केतनशी लग्न मोडायचं नव्हतं, तिला ह्याच्याकडून पैसे पण काढायचे होते. तिने पुष्कळ पैसे काढले त्याच्याकडून. आणखी ना तुम्ही खूप महत्वाचे विषय सांगताय की जे एक समाज म्हणून, पालक म्हणून सगळ्यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते म्हणजे 0 ते 2 या हे जे वय आहे ते मुलाचं खूप महत्वाचं आहे आणि तिथे त्याला येस. जगाबद्दलचा त्याचा दृष्टिकोन तयार होतो. खरं म्हणजे बहुतांश आई वडील या अँगलनी कधी विचारच करत नाहीत. तर त्यावेळी पालकांनी कसं वागलं पाहिजे, म्हणजे त्याला विश्वास निर्माण व्हावा, त्याला जगाबद्दल आश्वस्त वाटावं, यासाठी पालकांची वागणूक कशी असली पाहिजे, आई वडिलांची, आणि कुटुंब म्हणून ते मूल जेव्हा जसं जसं मोठं होत जातं तेव्हा काय डूज अँड डोंट्स आहेत जे तुम्ही सजेस्ट कराल? तर जेव्हा आपली मुलं लहान असतात, जेव्हा एकदम लहान म्हणजे पहिल्या महिन्यापासूनच आपण सुरू करायचं की त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही टाइम स्पेंड कराल तर माइंडफुल टाइम स्पेंड करायला पाहिजे. आपली उपस्थित आपण व्हायला पाहिजे. हे नाही की मी त्याला माझ्या खांद्यावरती उचकून घेऊन राहिले बाळाला, पण मी तर फोनवरती कोणा दुसऱ्याशी बोलत. तर दॅट इज नॉट टाइम स्पेंट विथ युअर बेबी. ते काय असतं की तुमचं डोकं लक्ष कुठे और दुसऱ्या जागेत आहे आणि हे बाळ इथं मांडीवरती घेऊन बसले. सो व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा टाइम टू टाइम आपण बाळाला झोपवायचं, टाइम टू टाइम त्याला दूध पिऊ घालायचं, एकदम त्याच्या टायमिंगवरती. ही मस्ट द चाइल्ड शुड रिमेन ड्राय. हे नाही की त्याची नॅपी की कपडे सगळे ओले होऊन गेले आणि आपण बदलायलाच नाहीये. नाही तर रडतोय रडतोय रडतोय, कोण नाही आहे बघायला, आई झोपून गेली आहे, कोण नाही आहे इथं बघायला. तर हे सगळं जे आपल्याला वाटतं हे तर फारच सामान्य आहे, छोटी छोटी वस्तू आहे. हे छोटे छोटे वस्तूंनीच पुष्कळ प्रभाव होऊन जातो की लहान मुलाच्या मनात मेंटली तर लहान मूल तेवढं विचार नाही करू शकत. तेव्हा बुद्धी तर अजून वाढायची आहे. पण जे मनात त्याच्या राहतं की आय कॅन ट्रस्ट दिस वर्ल्ड, दिस वर्ल्ड इज सेफ, और दिस वर्ल्ड इज नॉट सेफ. बिकॉज जेव्हा मी रडतो कोण नाही येत मला मदत करायला, मला जोर जोर भूक लागती, कोण नाही येत, 2-2 तास जातात, कोण मला दूध मिळत नाही. हे सगळं बघून आणि मुलाचे एवढ्या लहान मुलाचं पण सोशल नीड्स असतात, सामाजिक जरूरते असतात की टू होल्ड क्लोज. जेव्हा आपण पुष्कळ वेळा बघतो बाळ रडतंय पण आपण बाळीला उचललं तर एकदम शांत होऊन जातं. का? दॅट ह्युमन कॉन्टॅक्ट फार महत्वाचं असतं. अँड ते कॉन्टॅक्टसाठी आपण टाइम स्पेंड करायला पाहिजे बाळाबरोबर. आपण बोलायला पाहिजे त्याच्याशी, आपले फेशियल एक्सप्रेशन्स तो ओळखतो आणि फॅमिलियारिटी होऊन जाते. पण समजा जसं रिसर्चमध्ये त्यांनी ऑर्फनेजमध्ये रिसर्च केलं, जिथं पुष्कळ लोक काम करतात पण वेगळे वेगळे लोक काम करतात. एकदा बाळ रडतं तर मॉर्निंग स्टाफ बाळाला समजतो, समटाइम्स इव्हनिंग स्टाफ असतो, आफ्टरनून स्टाफ असतं. तर ते अटॅचमेंट कोणाशी ते फॉर्म नाही करू शकत आणि ते अटॅचमेंटमध्येच आपल्याला सेफ्टी मिळते. जे आतमध्ये आपल्याला सुरक्षाची भावना व्हायला पाहिजे. ते नुसतं आपण ह्युमन्स आहे, ह्युमन्स आर सोशल बीइंग्स. तर दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला सेफ वाटतं की ही जे आजी आहे माझी, की आजी आहे की कोण आहे, ती मला सांभाळती, ती माझी काळजी घेते. दरवेळेस मी रडतो तर ती मला येऊन उचलती. ती भावना जे असती ती जास्ती वाढत जाते जसं आपण मोठं होतो. आणि तीच भावना जे ट्रस्टची भावना आहे ती दुसरे रिलेशनशिप्समध्ये पण दिसायला येते. आणि मग अगदी सुसायडल किंवा मर्डरर म्हणजे अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे किंवा स्वतःचा जीव घेण्याकडे, या दोन्ही प्रवृत्तींकडे कसे झुकत जातात हे?
म्हणजे तर केतन बघा किंवा सुसाईडचा म्हणजे पण सिया बघा किंवा पुढचं उदाहरण आपण म्हटलं तर ती संचिता नावाची एक ऍक्ट्रेस, तिने पुन्हा जीव दिलेला आहे. हे ह्या दोन्ही प्रवृत्तीकडे किंवा अगदी हिंसक प्रवृत्ती होते का होते? एक तर हे विकृत विचार डोक्यात येतो की मी मरून गेले की ह्या मी माणसाला मारला तर माझे प्रॉब्लेम सगळे बंद होऊन जातील. तो हम्म. किती विकृत, किती इनमॅच्युअर विचार आहे. बिकॉज ऍक्च्युली तुझे प्रॉब्लेम्स आता काय कमी तर नाही झाले, वाढले तुझे प्रॉब्लेम्स. आणि आपण आत्महत्या करतो बिकॉज माझं प्रॉब्लेम्स पुष्कळ जास्ती होऊन गेले. मला जे परिस्थिती आहे माझी की आर्थिक प्रॉब्लेम्स आहे की सोशल प्रॉब्लेम्स आहे की जे पण प्रॉब्लेम्स आहे, ती परिस्थिती मध्ये मला निघायचं आहे बाहेर. पण मीच जिवंत नाही राहिले तर मी निघू कशी शकणार. हम्म. आणि हे ते विचार नाही करत. सो मेनी टाइम्स ऍक्ट्स ऑफ सुसाईड च्या संग आपण डिप्रेशन बघतो. लोकांना डिप्रेशन असतं आणि पुष्कळ डिप्रेस लोक सुसाइडल होऊन जातात. पण डिप्रेशनचं काय असतं, डिप्रेशन मनावरती प्रभाव करतं की वी कॅन बिकम व्हेरी नॅरो. आपलं विचार जे आपले लॉजिकल विचार आहे की नाही हे माझा प्रॉब्लेम आहे, डिप्रेशनच्या मुळे मला असं थोडं वाटतंय की मला जगाचं नाही आहे. पण जास्ती डिप्रेशन सिव्हिअर होऊन जातं तर मला खरं वाटायला लागतं की आय जस्ट वॉन्ट टू गो. बट एव्हरी टाइम आय हॅव टॉक टू समवन. मी पुष्कळ सुसायडल लोकांशी काम केलंय. मी त्यांना विचारते की तुम्हाला मरायचंय की तुम्हाला तुमची, मी समजा सगळे तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन घेतले तर तरी पण तुम्हाला मरायचंय का? सगळे 100% म्हणतात नाही मग मला नाही मरायचं. प्रॉब्लेम्स मला सोल्युशन पाहिजे. सो सुसाइड बिकम्स अ सोल्युशन टू माय प्रॉब्लेम्स. And that is what we have to teach our young people, कि suicide is not a solution. It is a escape, but it is a final escape. त्याच्यानंतर तुम्ही राहणारच नाही सोल्युशन शिकायला. आणि काय होऊन राहिलंय तर पुष्कळ हा फारच कॉम्प्लेक्स आहे. जेवढं आपण कमी बोलूया तेवढं कमी वाटतंय खरंय. की पुष्कळ कॉम्प्लेक्स आहे. पण आजची जे पिढी आहे त्यांना पण ते सवय होऊन गेली आहे की इमिजिएट सोल्युशन्स. आत्ता मला त्रास आहे, आत्ता मला फिक्स करायचा आहे प्रॉब्लेम. आणि आपल्याला माहिती आहे पुष्कळ कल्चरली काय होऊन राहिलंय त्याच्यामुळे अगेन डिजिटल वगैरे सगळं चालूच आहे की हाऊ टू फिक्स युअर प्रॉब्लेम. मी गुगलवरती विचारते आय एम फीलिंग लाईक दिस, मी काय करू, गिव्ह मी 10 थिंग्स टू डू. गुगल विल गिव्ह मी 10 फिक्सेस. पण वी नो की केव्हा you just have to sit with your problem. Sometimes there is no solution in this minute. It is difficult, but I will find a way out. आत्ताच्या आत्ता एकदम सगळे सोल्युशन्स नसतात. पण ते आपल्याला मुलांना शिकवायला लागेल. का आजकालची जे समाज आहे त्याच्यात मुलं नाही शिकत हे सगळं. तुम्हाला असं वाटतं का की कुटुंब व्यवस्था जी आहे आपली, की जी आपल्याकडे तुम्ही पण एका मोठ्या कुटुंबामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये वाढलात, की मामी, आत्या, मावशा, काकी म्हणजे ह्या सगळ्यांचा एक छान प्रभाव असायचा किंवा आधार पण वाटायचा आणि एकमेकींशी बोलायच्या. तर तुमचं बालपण आणि आताच्या पिढीचं बालपण कसा फरक बघता तुम्ही? तर तुम्ही एकदम करेक्ट बोल राहिलाय की आमची जे इन्फ्लुअन्स होते ते आत्या, काकी, मामी, आजोबापर्यंत सगळ्यांपर्यंत जायचे. आजकाल आपल्याला माहित आहे की हे जॉईंट फॅमिली कमी आणि न्यूक्लियर फॅमिली जास्ती होऊन राहिले, खास करून सिटीजमध्ये. आणि पण न्यूक्लियर फॅमिलीचं काय होऊन राहिलंय की जास्ती सोशल प्रेशर फार आहे की हाऊ टू सोशल अपिअरन्सेस. My friends have become more important than my joint family. पहिलं मला वाटायचं मी ही साडी नेसली तर माझ्या मामीला फार आवडेल. आता मी माझ्या मामीचा विचार पण नाही करत. मी तर विचारून करते की माझ्या किटीपाटी लोकांना कसं लागेल, त्यांना हे चटक वाटेल की चांगलं वाटेल की नाही वाटणार. आणि त्या सो आपण सगळे आपले जे आपण विचार करून राहिलो, इट्स ऑल द टाइम हाऊ डू वी लुक सोशली, आपले अपिअरन्सेस कसे आहे.
आमच्या फॅमिलीमध्ये काय पण प्रॉब्लेम चालले पण बाहेर चांगलं दिसायला पाहिजे. तर हे मी फार बघून राहिले की जेव्हा आपण वाढत होतो, वेन आय वॉज ग्रोईंग अप, the importance was given, there was much more genuineness family life मध्ये, because it wasn't की दुसऱ्यांच्या समोर काय कसं वागायचं, पण आपण घरी काय करून राहिले ते महत्वाचं होतं. आणि आता आपण बघतोय की दुसऱ्यांच्या समोर कसं वागायचं, इंस्टाग्राम मध्ये तुम्ही कसं दिसता आणि दुसऱ्यांना काय आपल्या फॅमिलीबद्दल काय वाटायला पाहिजे, काय इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, त्याच्यातच आपले जास्ती फोकस होऊन राहिली आहे. ते फार आय थिंक फारच चेंज होऊन राहिलंय त्याच्यामुळे. एक फॉर्म्युलाइज आपण जर करायचं ठरवलं तर खूप महत्वाचे मुद्दे असे आहेत जे आता आमच्या दोघींच्या चर्चेतनं समोर आले. ते म्हणजे एक 0 वयापासून मूल जेव्हा घडत जातं तेव्हा पहिली 2 वर्ष आई वडील कुटुंब ह्यांनी त्यांना इतकं आश्वस्त करणं गरजेचं आहे की त्यांच्या सगळ्या गरजा, त्यांच्याशी थेट संवाद आणि पूर्ण त्यांना अटेन्शन असं जर केलं तर ते मूल पुढे चालून मायाळू, कंपॅशनेट, ज्याला सगळ्यांबद्दल चांगली भावना असेल, विश्वास हो. असेल असं होऊ शकतं. कारण आपण जे सांगू ते ते शिकणार आहे. दुसरं, पुढे जसं जातं तसं कुटुंबानी त्याच्याशी अधिक चांगला आणि प्रेमळ संवाद ठेवणं आणि बाहेरच्या ह्या कृत्रिम चमक-दमकच्या ऐवजी खरं व्हॅल्यूज काय आहे, त्याकडे लक्ष देणं. हे बरोबर सांगते मी अंजना मॅम? येस 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 येस, मी एकदम सहमत आहे. एकदम तुम्ही चांगलं समराइज करून राहिलंय जे मी सांगून राहिले की पुढे जाऊन पण की बाहेरची चमक दमक नाही, पण आतमध्ये घरी आपण कसं सत्य प्रकारनी आपण राहू शकू आणि बोलू शकू सगळ्यां जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते फार मुख्य होऊन जातं. आणि लास्ट तुम्हाला प्रश्न असा की केतन चा किंवा सियाचा जो प्रकार घडला किंवा इवन चेतन आपण जर विचार केला, म्हणजे मला त्या मुलाची कमाल अशी वाटते की तो एका अशा मुलीशी लग्न करणार होता जी तिला आवडलं नाही काहीतरी छोटंसं वरकरणी म्हणून खून करायला तयार होते. खरंच या मुलाने लग्न केलं असतं का तिच्याशी नंतर? त्याच्या मनात हा विचार नसता आला की ही इतका टोकाचा विचार करतेय? का इतकं पण प्रेम आंधळ तेच असतं? प्रेम आंधळ आहे, पण तो एकदम पण आंधळ नाही वाटत का? तो आई वडिलांना सांगत होता की मला जरा काळजी आहे की ही कसं वागतीये, केव्हा केव्हा बरोबर नाही वागत राहिले. पण जे दुसरे आता आई वडिलांवरती तर आपण विश्वास ठेवतो, आपल्या दुसरे फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स वरती विश्वास ठेवतो, सगळे त्याला सांगतात ते चालेल चालेल सगळं चांगलं आहे. पण आता आपण एवढं सिंपल पण नाही राहू शकत आता ह्या सोसायटीमध्ये. का आपण बघून राहिलो की किती सगळे इन्फ्लुएन्सेस आहे जे एक 20 वर्षाच्या मुलीवरती इन्फ्लुएन्स करू शकतात, जे कारण होऊ शकतात. तर नुसतं पहिलं काय व्हायचं, आपल्याला वाटायची माझ्याच कम्युनिटीची आहे, आपण तिच्या आई वडिलांना भेटलोय, चांगले लोक आहे, आपल्यासारखेच आहे लोक, म्हणून आपली जे व्हॅल्यू सिस्टम आहे, आपण जे घरी जसं आपलं घर आहे तसं त्यांचंच पण आहे, ते सगळं बघून आता आपण नाही करू शकत. हे केसनी आपल्याला सिद्ध करून दाखवलंय की ते करून पण एक अशा फॅमिली जे आपल्यासारखीच फॅमिली आहे तरी पण ह्या मुलींनी असं केलं म्हणजे थोडं तर सस्पिशियस आपल्याला राहायलाच पाहिजे आणि थोडंसं विचार तर करायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपले मुलं सांगतात आहे हा किती समजदार मुलगा होता, त्याच्या वडील पण म्हणत होते की फारच चांगला होता, स्कूलमध्ये टॉपर होता आणि त्याच्या पलीकडे MBA करायला विदेशात गेला, आणि हा मुलगा परत येऊन सांगतोय की मला केव्हा केव्हा काळजी वाटती, तर आपल्याला जरा बघायला लागायला पाहिजे होतं की थोडं डिटेलमध्ये की काय झालं, काय वाटून राहिलं. मला नाही माहित की किती डिटेलमध्ये त्यांनी विचारलं पण त्याला की काय झालं, असंच तू म्हणतोय की ती की जे तुमचं जे अनबन झालं तुमच्या दोघांमध्ये काय कारणात झालं ते विचारायला तर पाहिजे होतं थोडं डिटेलमध्ये. त्याच्यामध्येच त्यांना कळलं असतं की नाही हिचं वागणं जरा विचित्र आहे, जरा बरोबर नाही आहे. खूप महत्वाचा विषय आहे. तर पालकांना आम्हाला सांगायचे की या घटनांकडे बघत असताना तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या उंबरठ्यात, कुटुंबात, आजूबाजूला अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे? खूप महत्वाचे काही मुद्दे या चर्चेमधून समोर आलेले आहेत. एक तर तुमचं मूल घडवताना
त्याला पालकत्व तुम्ही स्वीकारत असाल तर पहिली गोष्ट जबाबदारीने ते स्वीकारा. तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. आणि कारण तुम्ही केवळ तुमच्या घरातलं एक मूल नाही घडवत आहात, तर एक समाजातला आणि देशातला नागरिक घडवत आहात, जो तुम्ही समाजामध्ये पाठवणार आहे. त्याची वर्तणूक चांगली असण्यासाठी तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे जे थोडे-थोडे बदल असतात, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्यातल्या मागचं काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि तुमचं मूल जेव्हा कुठल्याही वयात काही सांगायचा प्रयत्न करतंय, तर ते डोळसपणाने ऐका. त्याला केवळ तो लहान आहे म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करू नका. त्यामुळे कदाचित असं होऊ शकेल, की काही केतन वाचतील, काही मुली सिया होणार नाहीत. माफ करा, अशा कुठल्याही कुटुंबावर आम्हाला काही बोलणं असा ह्यामागचा उद्देश नाहीये. हे उदाहरण देण्याचं कारण असं, की अशी घटना घडलेली आहे. कुठेही त्यांच्या कुटुंबांच्या भावना दुखाव्यात अशीही इच्छा नाही. पण यातून धडे घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचे आई-वडील सुद्धा ज्या पद्धतीने उद्विग्न झालेत ते आपण पाहिलेले आहेत. या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं? अंजना मॅमनी जे सांगितलेलं आहे, सुचवलेलं आहे, एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्टच्या अँगलनी, की कसं मूल घडत जातं. तुम्हाला त्यांच्याकडनं काही सल्ला हवा असेल, याशिवाय सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याची उत्तरं मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि अंजना राजे आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक यू.